स्वागत। नागपुरातील शेतकरी आंदोलनावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी बोलण्यास नकार दिलाय। मुख्यमंत्री आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत असं दत्तात्रय भरणे म्हणाले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। अजय धनसे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, कृषी मंत्र्यांची काय भूमिका या आंदोलनासंदर्भात? खरं तर बच्चू कडू यांचा नागपूरमध्ये आंदोलन जे आहे ते अतितीव्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिकांना मोठ्या प्रमाणात जे आहे ते त्रास होताना पण दिसतंय, पण शेतकऱ्यांच्या पण काही ज्या मागण्या आहेत कर्जमाफी संदर्भात याला धरून बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांनी आंदोलन आक्रमक केले। या संदर्भात आपण जेव्हा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की आंदोलनाला म्हणजे 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे बच्चू कडू यांनी, या संदर्भात सरकार काय तोडगा काढणार, मंत्रिमंडळातली एक प्रमुख नेते म्हणून आणि कृषी मंत्री म्हणून आपण काय तोडगा काढणार या संदर्भात आपण विचारणा केली असता त्यांनी टोलवाटोलीचे उत्तर दिले। तर मुख्यमंत्री या सर्व आंदोलनाकडे लक्ष देऊन आहेत, ते योग्य निर्णय घेतील आणि मुख्यमंत्रीच या संदर्भात प्रतिक्रिया देतील असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्याशी फोनवर संवाद साधत असताना बोललेला आहे। खरं तर काल शेतकरी नेत्यांची बैठक होणार होती मुख्यमंत्र्यांसोबत आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र कुठल्याही नेत्यांनी, जे शेतकरी नेते आहेत बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील किंवा महादेव जानकर असतील, यांनी या बैठकीला येण्यास नकार दिला। बच्चू कडूंनी तर सरकारवर थेट आरोप लावला की आम्हाला मुंबईत बोलून अटक करण्याचा सरकारचा डाव होता। मात्र या संपूर्ण जे संवादाचं माध्यम पाहिजे शेतकरी नेत्यांमध्ये आणि सरकारमध्ये, ते संवाद आपल्याला कुठं तर होताना पाहायला मिळत नाहीये। काल वर्ध्याचे जे आमदार होते या आंदोलनामध्ये अडकले होते, ते आमदार पळवाट काढत होते, तेव्हा काही शेतकरी कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून आंदोलनस्थळी आणून कर्जमाफीवर त्यांची भूमिका जाणून घेतली। म्हणजे आपण शेतकऱ्यांचा आणि शेतकरी नेत्यांचा राग किती तीव्र आहे त्यांच्या मागण्या संदर्भात हे आपण पाहू शकतो। अतिवृष्टीची परिस्थिती असेल, कर्जमाफीची मागणी असेल, या जोर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून तोडगा काढण्यासाठी काय प्रयत्न केला जातो ह्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।